स्वतःच्या बायकोसमोर कधीच दुसऱ्या बाईचं कौतुक करू नका. जर कौतुक करशाल तर तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा पाडून घेशाल. थोडक्यात कुठल्याही स्त्रीला आपल्या नवऱ्याने दुसऱ्या बाईचं कौतुक करणं पटत नाही आणि त्यांना ते आवडतही नाही. त्यामुळं चुकूनही तुमच्या सुखी संसारामध्ये दुसऱ्या बाईचं कौतुक तुमच्या बायकोसमोर करू नका. आणि हेही सांगू नका की ती किती काम करते, ती कशी नवऱ्याला इज्जत देते, कशी ती सासू सासऱ्यांना सांभाळते, किंवा मग तिचं चांगुलपण तुमच्या बायकोपुढं सांगू नका. तुम्ही ज्यावेळेस सांगायला जाशाल तुम्हाला वाटतं हे सांगितल्याने हिला फरक पडेल, पण त्या उलट ते घडत असतं. ती कधीच तसं वागत नाही, पण तुम्हाला शिव्या नक्की देईल आणि त्यामुळे तुमच्या दोघांचे वाद 100% होतील. तुम्हाला बायकोला समजूनच सांगायचं असेल तर तुमच्या पद्धतीने सांगा, पण दुसऱ्या स्त्रीचं गुणगान गाऊन किंवा दुसऱ्या स्त्रीचं चांगुलपण तुमच्या बायकोबरोबर सांगून तुमची बायको बदलणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळं तुम्ही दुसरे काहीतरी उपाय शोधा आणि बायकोला समजून सांगा आणि तुम्ही आनंदी राहा. कितीतरी वेळेस असंच होतं आहे. भावाने मला एक कॉल केलेला, त्याने सांगितलं, सर फक्त एक चुकलं की माझ्या बायकोसमोर मी माझ्या शेजारचीचं कौतुक केलं, त्यामुळं माझी बायको बॅग भरून निघून गेली. मित्रांनो, कधीच चुकूनही आता आपणच बघा, आपल्याला आपल्यासमोर जर आपल्या बायकोने दुसऱ्या पुरुषाचे कौतुक केलं किती राग येतो. मग तसंच त्यांना पण आणि स्त्रीला जास्ती राग येत असतो. त्यामुळं तिला समजून सांगत असताना कौतुक तर करू नका, फक्त काळजी तुम्हीच घ्या, प्रेमाने सांगा, जवळ घेऊन सांगा आणि रोज रोज एक अर्धा तास किंवा 1 तास स्वतःच्या घरच्या बायकोसमोर बोलाच. फोनवर बोला, समोर बोला, किंवा मग आणखी कोणती पद्धत असेल तसं बोला. पण रोज ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बायकोसोबत 1 किंवा अर्धा तास बोलशाल ना, तेव्हा ऑटोमॅटिकच सगळा हा परिणाम बदलत असतो आणि त्यांनाही वाटतं की माझा नवरा खूप माझी काळजी करतो. तुम्ही बाहेर कामाला जाताना तिथून वेळ काढा, थोडं बोला. बोलल्याने त्यांनाही समाधान होतं आणि कुठलीही काही गरज नाही आहे बायकोला काही